आज गोष्टी आपल्याकडे का होत नाही, त्याचं रिझन आहे राम नाम सत्य है। खूप लाजिरवाणी गोष्ट आहे ही सिस्टमसाठी आणि गव्हर्नमेंटसाठी। नमस्कार मित्रांनो, मी यूट्यूबर सिद्धेश शिंदे तुमचं आपलं मराठी बॉय रिएक्शन चॅनलमध्ये मी सहर्ष स्वागत करत आहे। मित्रांनो, आज आपण एका ZEE5च्या मूवीचा ट्रेलर आलाय त्याचा रिव्ह्यू करणार आहोत। 19 तारखेला रिलीज होणार आहे। हिंदी चित्रपट आहे, पण मला टायटल आवडला त्यामुळे मला वाटलं मराठी असेल, तर आपण आधी ट्रेलर पाहूया त्यानंतर चर्चा करूया। चित्रपटात राजपाल यादव आहेत, जे आपले मोस्ट अंडररेटेड ॲक्टर आहेत। त्यांनी खूप सारे मूवीज केलेत। त्यानंतर आता हे खूप वेळानंतर एक मूवी त्यांची आलेली आहे, तर आपण आधी ट्रेलर पाहूया आणि त्यानंतर आपण रिव्ह्यू करूया। चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया। ये मेरी बेटी है, मर गई। शादी के बाद तो आप मेरे साथ ही चलोगे ना? मतलब मैं तो आपको ले जाऊंगी। जीवन में जो भी बनना है बनो, सबसे पहले नेक इंसान बनो। हो बाबा, मैं तो आपके जैसी बनूंगी। आप भी तो मेरे हीरो हो ना। हम आपको सपोर्ट करना चाहते हैं, लेकिन ऐसे खड्डे के खिलाफ हम रिपोर्ट नहीं लिख सकते। बेटी को ही है, वो ऐसा नको। इंसाफ चाहिए बेटी के लिए। एक ही नाम सत्य है, राम नाम सत्य है। एक ही नाम सत्य है, राम नाम सत्य है, राम नाम सत्य है। 20 साल हो गए मुझे खड्डे भरते हुए, और जब तक मैं जीवित हूँ ये बीमारी दूर करता रहूंगा। सो मित्रांनो, आता आपण ट्रेलर पाहिलाच। काय आहे ना, असे खूप सारे आईवडील आहेत किंवा फॅमिलीवाले आहेत ज्यांनी फक्त रस्त्यांच्या खड्ड्यांमुळे होणाऱ्या ॲक्सिडेंटमध्ये आपल्या खूप साऱ्या जवळच्या लोकांना गमावलं आहे। त्यातीलच ह्या मूवीमधला हा कॅरेक्टर आहे, राजपाल यादवचा एक भूमिका आहे। त्यामध्ये त्यांनी तो स्वतःच्या मुलीला त्यामध्ये गमावलं आहे आणि तो एक त्यांनी मनाशी एक शपथ घेतली आहे की ॲटलिस्ट सिस्टम किंवा गव्हर्नमेंट जर ह्या गोष्टी सॉल्व करत नसेल तर तो त्याच्या मुलीच्या आत्मशांतीसाठी खड्डे बुजवतो आहे। खूप लाजिरवाणी गोष्ट आहे ही सिस्टमसाठी आणि गव्हर्नमेंटसाठी। आणि काय होतं ना की प्रत्येक ठिकाणी ही गोष्ट आपल्याला पाहायला भेटते, पण खरंच असं कधी होऊ नये। फक्त एका क्षुल्लक खड्ड्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये असे काही संकट येऊ नयेत। सो आपण सुद्धा गाडी खूप जपून चालवा, शक्यतो जमेल तर खड्डे चुकवा। खड्डे रस्त्यात येणारच, पण खड्डे चुकवणं हे आपलं कर्तव्य आहे। बाकी राहिली गोष्ट सिस्टमनी कधी सिस्टम सुधरेल तर माहिती नाही आहे, खड्डे खड्डे बुजतील माहीत नाही आहे। खास करून मी महाराष्ट्रामध्ये आपल्या पाहिलं आहे, कर्नाटकमधले रोड मी सुद्धा पाहून आलो आहे। महाराष्ट्रातले रोड थर्ड क्लास आहेत आपले रोड, खरं सांगतो मी। कर्नाटकमधले रोड हे रिसायकल वेस्ट किंवा काही ह्याच्यानुसार त्या लोकांनी रोड बनवले आहेत, एकदम क्लास रोड आहेत। मग त्याच गोष्टी आपल्याकडे का होत नाहीत, त्याचं रिझन आहे भ्रष्टाचार। आणि हा भ्रष्टाचार कधी संपेल माहीत नाही। तर त्या गोष्टीमुळे थोडं आता सरकारला जाग यायला पाहिजे। आणि हा चित्रपट तर पाहू आपण, येत्या 19 एप्रिलला हा रिलीज होईल। फक्त ZEE5 OTTवर रिलीज आहे। आणि राजपाल यादव याचं काम खूप गंभीर दिसतंय। ऑब्वियसली तो एक अंडररेटेड ॲक्टर आहे, खूप नॅचरल ॲक्टर आहे।
तर पाहू चित्रपट. इमोशनल होणाऱ्यात हे नक्की आहे, कारण खूप छान दाखवलं आहे बॉन्डिंग, प्लस बॅकग्राऊंडला म्युझिकसुद्धा खूप चांगली आहे. तर पाहू आता 19 एप्रिलला चित्रपट जेव्हा OTTवर येईल ZEE5वरती पाहू आणि त्यावरती आपण रिव्ह्यू नक्की करू. सो पुन्हा भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चांगलं.